याचा अर्थ तुम्ही इकडे वरती देखील या पुढच्या साईडला देखील लेण्यांचं कोरीवकाम झालेलं आहे. इथे देखील जर आपण बघितलं तर हे बघा, इथे खाचे कोरलेले आहेत. हे बघा, याचं कोरीवकाम पाहिल्यानंतर असं वाटतं वरच्या भागात देखील लेण्यांचं कोरीवकाम झालेलं असावं. महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये सर्वात जास्त पाऊस होतो. वर्षावरची सुरुवात आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत पावसाळ्यातील 4 महिने बौद्ध भिक्षू या लेण्यांवरती राहत असतात. हे जर कोरीवकाम जर पाहिलं या साईडून पूर्ण पोकळ आहे. हे बघा, या साईडून पोकळ आहे. हे बघा, वरून बघू शकता कशा प्रकारे कोरीवकाम झालेलं आहे. आणि बुद्ध धर्मातील पुस्तकं आहेत, साहित्य आहे लपवण्यासाठी इथे या दगडामध्ये दगडी पेटी तयार करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे याच्या स्तंभावरती आपल्याला घोडे पाहायला मिळतात, हत्ती पाहायला मिळतात, याचे बैल पाहायला मिळतात. हे प्रत्येकाचं काही ना काही प्रतीक आहे. नाशिकचे जे आनंद होते त्यांचा मुलगा त्यांनी भिक्षू निवासस्थान दान दिलेलं आहे. म्हणून या भिक्षू निवासांच्या वरच्या भागावरती आपल्याला या शिलालेखामध्ये हा उल्लेख सापडतो. जे व्यापारी होते त्यांनी जे मोठ्या प्रमाणात कार्ला बौद्ध लेण्यासाठी जे दान दिलं आहे त्यांचं ते शिल्प बाहेरच्या जी वरंडा आहे तिथे कोरण्यात आलेलं आहे. इथून हे पाणी इकडे बाहेर जातं. हे बघा, या ठिकाणी हे लहान होल दिसतं. इथून हे पाणी इथून इकडे बाहेर जातं. या शिल्पकारांचे खरंच मानावे तितके आभार कमीच आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आपल्याला जवळजवळ 1500 बौद्ध लेण्या पाहायला मिळतात. आपल्या सर्वांना नक्की प्रश्न पडला असेल की महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये एवढ्या लेण्या कशा? हेच आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील बेडसे लेणी पाहण्यासाठी. चला तर मग बुद्ध संस्कृती जाणून घेऊया, बुद्ध संस्कृती समजून घेऊया. मागच्या वेळेस देखील आपल्या सोबत राजगुरू साहेब होते. बेडसे लेणीवर देखील ते आपल्या सोबत आहेत. बेडसे लेणीवरती आपण वरती आल्यानंतर आपल्याला लेणीच्या डाव्या साईडला आपल्याला एक कोरीवकाम पाहायला मिळतं. हे कोरीवकाम पाहिल्यानंतर असं वाटतं या ठिकाणी स्तूपाचं कोरीवकाम होत असेल. हे काम पाहिल्यानंतर आपल्याला असंच वाटतं की हे अर्धवट झालेलं आहे. त्या स्तूपाचं बेस तयार झालेला आहे. त्या स्तूपाच्या वरच्या साईडला जी हार्मिका आणि जी छत्रावली होती त्याचे अर्धवट आपल्याला इथे कोरीवकाम पाहायला मिळत आहे. सध्या स्तूपाच्या आतमध्ये पाणी साचलं असल्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही. पण या स्तूपाच्या बाजूला प्रदक्षिणा घालण्यासाठी कोरीवकाम झालेलं दिसून येतं. पावसाळ्यातली पाणी डोंगरामध्ये झिरपल्यानंतर ते बाहेर जाण्यासाठी हे बघा, इथे दगडामध्ये नाळी तयार करण्यात आलेली आहे. पुढे देखील आपल्याला काही लेण्यांचं अर्धवट काम पाहायला मिळतं, ते देखील आपण पाहूया. इथे देखील जर आपण बघितलं तर हे बघा, इथे खाचे कोरलेले आहेत. ते बघा, याचं कोरीवकाम पाहिल्यानंतर असं वाटतं वरच्या भागात देखील लेण्यांचं कोरीवकाम झालेलं असावं. इथे पुढे आल्यानंतर आपल्याला एक पाण्याची टाकी पाहायला मिळते. हे पाणी आपण सध्या पिण्यायोग्य नाहीये, कारण की या पाण्यामध्ये बेडकं वगैरे आहेत, मच्छर वगैरे आपल्याला दिसून येत आहेत. या पाण्याच्या टाकीच्या बाजूला आपल्याला एक स्तूप पाहायला मिळतो. हे स्तूप जर आपण पाहिलं तर याच्यावरील जी हार्मिका आहे आणि छत्रावली आहे ती संपूर्ण नष्ट झालेली आहे. स्तूपाची जर आपण निर्मिती बघितली तर खालच्या साईडला आपल्याला इथे जोतं पाहायला मिळतं. हे वरचं जे भाग आहे हे मेदी आहे. या ठिकाणी जे कोरीवकाम झाले आहे ही वेदिका पट्टी आहे आणि वरील जे भाग आहे हे अंडा आहे. येथील या स्तूपावरील हार्मिका आणि छत्रावली ही नष्ट झालेली आहे. भाजी लेणीवरती आपण जो विषय मांडलेला आहे की येथीलच काही लोकांनी स्तूपावरील जी छत्रावली होती,
जी हार्मिकाने तोडली होती. याचं कारण देखील आपण सांगितलं होतं. या हार्मिकावरती सोनं किंवा हिरे मोती ठेवले जात होते. त्याच्यामुळे ब्रिटिशांनी ते काढून घेतलं. हीच बातमी परिसरामध्ये आजूबाजूला पसरली होती. लोकांना माहिती नसल्यामुळे लोकांनी स्तूपाची तोडफोड करायला सुरुवात केली. लोकांनी स्तूपाची तोडफोड सुरू केल्यानंतर वरचा भाग आपल्याला इथे तुटलेला पाहायला मिळत आहे. प्रदक्षिणा घालण्यासाठी या स्तूपाच्या भोवती आपल्याला इथे कोरीवकाम पाहायला मिळतो. ज्यांनी कोणी स्तूप दान दिलेलं आहे त्यांचा इथे शिलालेख कोरण्यात आलेला आहे. इथे देखील आपल्याला एक पाण्याची टाकी पाहायला मिळत आहे. त्या टाकीतलं पाणी जर बघितलं हे खूप स्वच्छ आहे. हे पिण्यासाठी योग्य आहे. इथे आल्यानंतर आपल्याला जर पाणी वगैरे संपलं तर आपण काळजी घेऊन हे पाणी काढायचं आहे, कारण की पाण्याची खोली जास्त आहे. थंड पाणी निसर्गाची खूप अनमोल देण आपल्याला मिळाली आहे. कुणी बी इथं आल्यावर बेडशे लेणीला हे पाणी जरूर प्यावं. एवढं थंड, खूप थंड पाणी, मस्त. चव वगैरे कशी आहे पाणी? खूप खूप मस्त. पाणी तुरट वगैरे लागतं? नाही नाही, एकदम बिसलेरी बी फिकी दे सामनी. इथे देखील पाण्याची टाकी आहे. इथे आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळत आहे. ज्यांनी कोणी पाण्याला टाकत दान दिलं आहे त्यांचं इथे शिलालेख आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. येथील जर कोरीवकाम बघितलं, सध्या हे भग्न अवस्थेमध्ये आहे. हे कोरीवकाम पाहिल्यानंतर असं वाटतं की या ठिकाणी भिक्खूंना बसण्यासाठी ही जागा इथे या दगडामध्ये, कातळामध्ये कोरण्यात आलेली असावी. हे बघा, आपण पाहू शकता आज देखील आपल्याला इथे कोरीवकाम पाहायला मिळत आहे. हे बघा, ह्या ठिकाणी जर पाहिलं या कातळामध्ये लहान लहान पायऱ्या कोरण्यात आलेल्या आहेत. वरच्या साईडला जाण्यासाठी हा कोरीवकाम झालेला आहे. आपल्या प्रत्येकाला नेहमी प्रश्न पडतो या बौद्ध लेण्यांचं कसं कोरीवकाम झालेलं असेल, कारण की इतक्या उंच या उंचावरून या बौद्ध लेण्या या डोंगरामध्ये कोरलेल्या आहेत. जर आपण या कातळामध्ये कोरलेल्या जर पायऱ्या बघितल्या, या पायऱ्या वरच्या साईडला जाण्यासाठी आहेत. ज्या वेळेस या बौद्ध लेणीचं कोरीवकाम होत होतं त्यावेळेस वरच्या साईडला जे कारागीर जात होते आणि या लेण्यांचं कोरीवकाम करत होते. प्रत्येक लेणीचं जे कोरीवकाम झालेलं आहे हे वरच्या साईडून खालच्या साईडला बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे. ज्याप्रमाणे या लेण्यांचा आकार मोठा असेल तसं तसं या लेण्यांचं कोरीवकाम करण्यासाठी 200 वर्षे, 400 वर्षे ते 500 वर्षे या लेण्यांचं निर्माण करण्यामध्ये हा काळ जात होता. सुरुवातीला या कातळामधून मोठा खडक बाहेर काढला जात होता. त्यानंतर त्याला एक आकार दिला जात होता. आकार देऊन झाल्यानंतर लहान चिन्नी हातोड्याने या लेणीचं फिनिशिंग केलं जात होतं. अशा प्रकारे या बौद्ध लेण्यांचं कोरीवकाम होत होतं. आता आपण मुख्य आलो आहोत चैत्यगृहाकडे. आता आपण आतून हा चैत्यगृह पाहणार आहोत. चैत्यगृहामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला समोरच्या साईडला 4 पिलर पाहायला मिळत आहे. 2 भिंतीमध्ये आहेत अर्धवट आणि 2 बाहेरच्या साईडला आहे. हे जे पिलर आहेत, हा जो स्तंभ आहे, या स्तंभाच्या वरच्या साईडला आपल्याला 2 घोडे पाहायला मिळतात आणि हत्ती 2 पाहायला मिळत आहे. इकडे देखील जर पाहिलं, हा जो पिलास्टर आहे अर्धवट, हा भिंतीमध्ये दगडामध्ये हा जो स्तंभ आहे याला पिलास्टर म्हणतात. ज्या वरच्या साईडला देखील आपल्याला 2 घोडे पाहायला मिळतात आणि घोड्यांवरती बसलेलं आपल्याला राजा आणि राणीचं शिल्प पाहायला मिळत आहे. या स्तंभांची आपण निर्मिती बघितली, खूप सुंदर अशा कोरीवकाम करून या स्तंभांची निर्मिती केली आहे. हे बघा, सुरुवातीला हे जे कोरीवकाम जर तुम्ही बघितलं, हे जे कोरीवकाम आहे चौरंग आहे. या चौरंगाच्या वरच्या साईडला तुम्हाला कलश पाहायला मिळतो. हे संपूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. वरच्या साईडला हे जर बघितलं, हे अष्टकोनी स्तंभ आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि या स्तंभांच्या वरच्या साईडला आपल्याला उमळता कमळ पाहायला मिळतो आणि त्या उमळता कमळच्या वरच्या साईडला आपल्याला चौथारा पाहायला मिळतो. आणि या चौथाऱ्याच्या वरच्या साईडला आपल्याला हत्ती आणि घोडे पाहायला मिळत आहे. या चौथाऱ्याच्या वरच्या साईडला आपल्याला बैल पाहायला मिळत आहे. या चौथाऱ्याच्या वरच्या साईडला आपल्याला हत्ती पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे खूप सुंदर इथे या स्तंभांचं कोरीवकाम झालेलं आहे. या स्तंभांवरतील जे शिल्प आहेत हत्तीचं, या हत्तीवरती किंवा मग या घोड्यांवरती जे बसलेले जे शिल्प आहेत ते राजा आणि राणीचे असावे, किंवा मग जे व्यापारी होते त्यांनी मोठ्या प्रमाणात या बुद्ध लेणीसाठी जे दान दिलेलं आहे त्यांचं देखील या स्तंभावरती शिल्प कोरण्यात आलेलं आहे.
त्यावेळेस राजा किंवा जे व्यापारी हे किती ताकदवर होते, ज्या स्तंभावरती त्यांनी जे घोडे कोरलेले आहेत, जे हत्ती कोरलेले आहेत, जे बैल कोरलेले आहेत, त्याचं प्रत्येक प्रतीक त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हत्ती हे ताकदीचं प्रतीक आहे, घोडा हे वेगाचं प्रतीक आहे, बैल हे मेहनतीचं प्रतीक आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी स्तंभ कोरलेले आहेत. हे स्तंभ आपल्याला कार्ला बौद्ध लेणीवर देखील पाहायला मिळतात आणि अशाच प्रकारचे स्तंभ आपल्याला बेडसे लेणीवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर असं या स्तंभाचं बारकाईने कोरीवकाम झालेलं आपल्याला दिसून येतं. या स्तंभावरील जे प्राणी आहेत, जे मनुष्य शिल्प आहेत, खूप सुंदररित्या बारकाईने ते कोरलेले आहेत. या शिल्पकारांचे खरंच मानावे तितके आभार कमीच आहेत. हा जो आतील वरंडा आहे, या ठिकाणी आपण बघू शकता, हा जो कोरीवकाम आहे आपल्याला अर्धवट पाहायला मिळत आहे. त्या साईडला जर आपण बघितलं, या ठिकाणी आपल्याला पूर्ण लेणीचं कोरीवकाम झालेलं पाहायला मिळतं. हे बघा, या ठिकाणी भिक्षू निवासस्थानचं कोरीवकाम पूर्ण पाहायला मिळतं. त्या साईडला एक दगडी आसन पाहायला मिळतं. सध्या इथे लोखंडी जाळी वगैरे ठेवण्यात आलेली आहे, बरंचसं भंगार ठेवण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित दाखवता येत नाही. या ठिकाणी जर बघितलं आपल्याला नाशिकचं उल्लेख पाहायला मिळतो. हे बघा, या ठिकाणी आपल्याला शिलालेख पाहायला मिळतो. ठीक आहे, जे नाशिकचं या शिलालेखमध्ये आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. नाशिकचे जे आनंद आहे, त्यांचा मुलगा यांनी या लेणीचं दान दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला या शिलालेख इथे पाहायला मिळतो. आता आपण चैत्यगृहामध्ये जाणार आहोत. चैत्यगृहातील आपण जर हा वरांडा जर बघितलं, संपूर्ण या वरांड्यामध्ये वरच्या साईडला पिंपळ पानाच्या आकाराचं कोरीवकाम झालेलं दिसतं. हेच कोरीवकाम आपल्याला कर्जत येथील कोंढाणा येथील देखील असं पाहायला मिळतो. कार्ला बौद्ध लेणीवरती देखील याच प्रकारचं कोरीवकाम पाहायला मिळतो. भाजी लेणीवर देखील आपल्याला याच प्रकारचं पिंपळ पानाच्या आकाराचं आपल्याला कोरीवकाम पाहायला मिळतं. बेडसे लेणीवरती देखील आपल्याला याच प्रकारचं पिंपळ पानाच्या आकाराचं कोरीवकाम पाहायला मिळत आहे. बुद्धांना जेव्हा बोधिवृक्षाखाली जी ज्ञानप्राप्ती झाली, ते बोधिवृक्ष होतं ते पिंपळ पानाचं होतं. त्यामुळे आपल्याला या सुरुवातीला ज्या लेण्यांचं कोरीवकाम झालेलं आहे, या लेणीवरती आपल्याला प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वाराला आपल्याला पिंपळ पानाच्या आकाराचं कोरीवकाम पाहायला मिळतं. हे पुसट झालेलं आहे. हे देखील कोरीवकाम इथे सुंदररित्या दगडामध्ये कोरण्यात आलेलं आहे. चैत्यगृहामध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे जे स्तंभ आपल्याला पाहायला मिळत आहे, लेणीच्या आतील साईडला जे स्तंभ आहेत, हे एकूण 24 स्तंभ आहेत. या स्तंभांवरील आपण पेंटिंग सुद्धा बघू शकता. हे बघा, आज ही पेंटिंग संपूर्ण धूसर झालेली आहे. या पेंटिंगचा आपल्याला लालसर कलर आपल्याला पाहायला मिळत आहे. हे बघा, या वरच्या साईडला हे जे कलर दिसते, आज ही पेंटिंग आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीये. बरीचशी पेंटिंग ही नष्ट झालेली आहे, धूसर झालेली आहे. हे लालसर आज कलर पाहायला मिळतो. हे जे कलर आहे, या ठिकाणी गौतम बुद्धांची पेंटिंग इथे तयार करण्यात आली होती. या वरच्या साईडला पिलरवरती आपल्याला लालसर कलर दिसून येत आहे. कलर पाहिल्यानंतर तुम्ही अंदाज लावू शकता गौतम बुद्धांची पेंटिंग इथे या स्तंभांवरती तयार करण्यात आली होती. हे बघा, इथे आतमध्ये आल्यानंतर हे तुम्ही बघू शकता, हे जे कलर आहे, लालसर हे कलर आहे. हे बघा, या ठिकाणी देखील सुंदर अशी पेंटिंग इथे काढण्यात आली होती. संपूर्ण ही पेंटिंग नष्ट झालेली आहे. चैत्यगृहातील जे 24 पिलर आहेत, त्याच्यावरील पेंटिंग जरी आपल्याला नष्ट झालेला दिसत असेल, पण आपण बुद्ध धम्मातील जे चिन्ह आहेत, ते चिन्ह आपण या स्तंभावरील पाहू शकता. हे बघा, खूप सुंदर असं या बौद्ध चिन्हांचं स्तंभावरती कोरीवकाम झालेलं आहे. वरच्या साईडला इकडे जर बघितलं आपण, इथे त्रिरत्नाचं आपल्याला चिन्ह पाहायला मिळत आहे. या फुलांचं आपल्याला चिन्ह पाहायला मिळतं. या वरच्या साईडला जर बघितलं, हे जे चिन्ह आहे, हे त्रिरत्न चिन्ह आहे. इकडे देखील आपण जर बघितलं, हे बघा, या ठिकाणी वरच्या साईडला आपल्याला जे दिसतंय असं ते जे असं गोल आकाराचं आहे, गॅलेक्सी, त्याचं कोरीवकाम इथे दाखवण्यात आलेलं आहे. त्या गॅलेक्सीच्या बाजूला आपल्याला जे चिन्ह पाहायला मिळतं, ते चिन्ह आहे त्रिरत्नाचं चिन्ह आहे. त्रिरत्न चिन्ह आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्यांच्या खालच्या साईडला 2 फुलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकताच वर्षावास समाप्ती झालेला आहे. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य. पावसाळ्यातील 4 महिने बौद्ध भिक्षू या बौद्ध लेणीवरतीच राहून आपलं मेडिटेशन करत असतात, बुद्ध धम्मातील ज्ञान घेत असतात. चैत्यगृहाच्या उजव्या साईडला आपल्याला एक पाण्याची टाकी पाहायला मिळते. हे बघा,
इथे एक पाण्याची टाकी आहे आणि या पाण्याच्या टाक्याच्या वरच्या साईडला आपल्याला या कातळामध्ये पायऱ्या कोरलेल्या दिसत आहेत. हे वरती जाण्यासाठी त्या काळच्या प्राचीन पायऱ्या आहेत. इथे पुढे आलात तर हे बघा, ही येथील ही जागा ही कोरण्यात आलेली आहे. हे आसन इथे कोरण्यात आलेलं आहे. बौद्ध भिक्षूंना हा निसर्ग पाहण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आलेली आहे. तसंच बौद्ध भिक्षूंना या निसर्गामध्ये इथे बसून मेडिटेशन करण्यासाठी देखील ही जागेचं कोरीकाम केलेलं आहे. समोरील जर नजारा बघितला तर किती सुंदर हा नजारा दिसत आहे. किती सुंदर असं हा निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळतो. समोर आपल्याला मोठमोठे सह्याद्रीचे डोंगर पाहायला मिळत आहेत आणि हा समोरील बेडसे गाव आपल्याला पाहायला मिळत आहे. हे बघा, या ठिकाणी देखील एक जागा कोरलेली आहे. इथे पुढे आलात या ठिकाणी देखील आपल्याला हे जे कोरीकाम पाहायला मिळतं. हे बघा, हे देखील एक लेणीचा भाग आहे. या ठिकाणी एक आसन पाहायला मिळतो. ही जी लेणी आहे आता आपल्याला भग्न अवस्थेत पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी बौद्ध भिक्षूंना मेडिटेशन करण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आलेली आहे. पुढे देखील आलो आपण बघितलं, या ठिकाणी आपल्याला इथे एक पाण्याची टाकी पाहायला मिळते. इथे पुढे आलात या ठिकाणी देखील एक बसण्यासाठी आसन त्या दगडामध्ये कोरण्यात आलं होतं, पण आज ते भग्न अवस्थेमध्ये आहे. वरती देखील आपल्याला एक भिक्षू निवासांचं कोरीकाम पाहायला मिळतं. ते देखील आपण पाहूया. सध्या वरती जाण्यासाठी रस्ता नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला सांभाळून यायचं आहे. या भिक्षू निवासांचं जर कोरीकाम पाहिलं तर असं वाटतं या भिक्षू निवासांचं अर्धवट कोरीकाम झालेलं आहे. हे बघा, इथे भिक्षू निवासांचं कोरीकाम सुरू होतं, पण ते अर्धवट आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जे आपण बघतोय हे लेणीमध्ये हे जे कोरीकाम झालेलं आहे, हिची नाळी या ठिकाणी कोरण्यात आलेली आहे. पावसाळ्यातील जे पाणी आहे जे डोंगरामध्ये झिरपतं, ते पावसाळ्यातील पाणी लेणीमध्ये आतमध्ये येऊ नये, त्यामुळे हा जो डोंगरातला पाणी आहे जो लेणीमध्ये आतमध्ये आल्यानंतर या लेणीच्या साईडच्या भिंतीवरती एक नाळी तयार करण्यात आलेली आहे. या नाळीतून पावसाचं पाणी बाहेरच्या साईडला काढलं जातं. हे बघा, या ठिकाणी एक दगडाला लहानसं होल करण्यात आलेलं आहे. इथून हे पाणी इकडे बाहेर जातं. हे बघा, या ठिकाणी हे लहान होल दिसतं. इथून हे पाणी इथून इकडे बाहेर जातं. सुरुवातीला मोठा दगड बाहेर काढला जात होता, त्यानंतर बारकाईने लहान चिनी हातोडीने या लेण्यांचं कोरीकाम केलं जात होतं. फक्त चिन्नी आणि हातोडीच्या जोरावरती या बौद्ध लेण्यांचं कोरीकाम झालेलं आहे. हे बघा, हे जे आपण जे धार बघतो या दगडामध्ये छोटे छोटे धार दिसतोय, फक्त चिन्नी आणि हातोडीने या लेण्यांचं कोरीकाम झालेलं आहे. ही जी धार आहे हा पुरावा आहे की फक्त चिन्नी आणि हातोडीने या बौद्ध लेण्यांचं कोरीकाम झालेलं आहे. लेणी कोरायला जी सुरुवात होत होती ती वरच्या साईडून लेणी कोरण्याचं काम होत होतं आणि मग खालच्या साईडला या डोंगराला पोखरून मग आतल्या साईडला लहान चिनी हातोडीने या लेणीचं फिनिशिंग केलं जात होतं. बेडसे एकमेव बौद्ध लेणीवरील विहार आहे जे गजपृष्ठकृती आकाराचे आहेत, म्हणजे हत्तीच्या पाठीच्या कणासारखे आहेत. आपण जर व्यवस्थित हे विहार जर पाहिलं, या विहारीचं कोरीकाम पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हत्तीच्या पाठीच्या कणासारखं बौद्ध विहारांचं कोरीकाम झालेलं आहे. इथे जर आपण बघितलं, एक कोरीकाम जे आहे आज ते संपूर्ण नष्ट झालेलं आहे. हे बघा, याचे काही आपल्याला अवशेष पाहायला मिळतात. हा जो चौकोनी आकार आहे याच्यावर हे लक्षात येतं की त्या ठिकाणी देखील एक कोरीकाम होतं, पण आज हे पॅक करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पाण्याची टाकी असावी, कारण की त्या साईडला जर पाहिलं त्या साईडला एक पाण्याची टाकी आहे, ती व्यवस्थित आहे. या साईडची पाणी टाकी ही पूर्ण दगडी मात्यांनी पॅक झाली असावी. नंतरच्या काळामध्ये इथे सिमेंट वगैरे टाकून ही आज पूर्ण पॅक केलेली आहे. या ठिकाणी इथे आल्यानंतर पुढे हे जर बघितलं, हे जे कोरीकाम आहे हे येथील भिक्षू निवासस्थान आहे. भिक्षू निवासस्थानचा हा समोरील जो खडक आहे, दगडी भिंत आहे, संपूर्ण ढासळून गेलेली आहे. पावसाचं पाणी पडून पडून हा समोरचा दगड कमजोर पडला असेल आणि कमजोर पडून हा दगड ढासळलेला आहे. या ठिकाणी आपल्याला हे दगडी आसन पाहायला मिळत आहे. या ठिकाणी एक, या ठिकाणी
एक खिडकी तयार करण्यात आलेली आहे. हे वरच्या साईडचं भिक्षू निवासस्थान आपण इथून पाहू शकतो. पुढे आल्यानंतर आपल्याला या साईडला एक भिक्षू निवासस्थान पाहायला मिळत आहे. हे देखील आज भग्न अवस्थेमध्ये आहे. या ठिकाणी पाण्याची टाकी पाहायला मिळत आहे. या भिक्षू निवासांच्या समोरील जी भिंत आहे हे देखील या ठिकाणी कोसळलेली पाहायला मिळत आहे. हे बघा, हे भिक्षू निवासांचे आतील हे आसन आहे. बौद्ध भिक्षूंना मेडिटेशन करण्यासाठी, बसण्यासाठी व रात्रीच्या वेळेस झोपण्यासाठी या दगडी आसनचं कोरीकाम करण्यात आलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करताना बौद्ध भिक्षूंना खूप अडचण होत असे, कारण की महाराष्ट्रामध्ये बौद्ध भिक्षूंना वास्तव करण्यासाठी ठराविक जागा नव्हती. महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये सर्वात जास्त पाऊस होत असल्यामुळे बौद्ध भिक्षूंना बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करताना खूप सारी अडचण येत असे, कारण की या पावसामुळे बौद्ध भिक्षू भिजत असत. भिजल्यानंतर भिक्षूंना ताप वगैरे येत असत. बौद्ध भिक्षू आजारी पडल्यानंतर त्यांना या आजारपणामध्ये ते निधन देखील त्यांचं होत असत. बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करताना नदी नाळातून जाताना ते वाहून देखील जात होते. बरेचसे बौद्ध भिक्षू यांना एक वेळचं अन्न देखील खायला मिळत नव्हतं. हीच गोष्ट जेव्हा सम्राट अशोकांच्या लक्षात आली, त्यांनी महाराष्ट्रामध्ये लेण्या बांधण्यासाठी सुरुवात केली. म्हणून आज आपल्याला या महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या पाहायला मिळतात. बेडसे लेणीच्या चैत्यगृहाच्या उजव्या साईडला आल्यानंतर आपल्याला 11 भिक्षू निवासस्थान पाहायला मिळत आहे. हे येथील बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी हे ठिकाण आहे. येथील आपल्याला विहार बघायचं आहे. हे सुरुवातीचं जर आपण हे कोरीकाम जर बघितलं तर हे बघा, या ठिकाणी एक भिक्षू निवासस्थान आहे. ठीक आहे, या साईडला एक बौद्ध भिक्षूंना बसण्यासाठी हे आसन इकडे तयार करण्यात आलेलं आहे आणि समोरच्या भागात देखील इकडे बसण्यासाठी आसन कोरण्यात आलेलं आहे. हे जे कोरीकाम जर आपण पाहिलं, हे बौद्ध भिक्षूंना त्यांच्या जवळचे भिक्षापात्र असेल, त्यांचं चिवर असेल, त्यांच्या जवळचे जे वस्तू असतील, पुस्तकं असतील, ते ठेवण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आलेली आहे. पुढे देखील असंच कोरीकाम आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा, आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे हे दगडी आसन पाहायला मिळत आहे. हे लहान आकाराचं भिक्षू निवासस्थान आहे. इथे पाहिल्यानंतर आपल्याला हे जे कोरीकाम जे दिसतंय इथे आणि वरच्या साईडला पण इथे आपल्याला दिसत आहे. हे बघा, इथे देखील कोरीकाम आपण पाहिलं, हे इथे आणि खाली इथे दरवाजा लावण्यासाठी हे कोरीकाम झालेलं आहे. या ठिकाणी लाकूड असावा, या लाकडाला दरवाजा असावा. हा दरवाजा पॅक करण्यासाठी इथे खाली एक आपल्याला कोरीकाम दिसतंय. म्हणजे हा दरवाजा, आतील दरवाजा लॉक करण्यासाठी हा लाकूड इथे लावलं जात होतं. इथे जर बघितलं, इथे देखील आपल्याला कोरीकाम पाहायला मिळतं. हे बघा, या ठिकाणी ते लाकडाची कडी इथे येत असणार आणि हे इथे पॅक होत असणार. हे जे विहार आहे, त्या प्रत्येक विहाराच्या दरवाजाच्या प्रवेशद्वाराला आपल्याला पिंपळ पाण्याच्या आकाराचं कोरीकाम पाहायला मिळत आहे. हे जर या ठिकाणी जर बघितलं तर हे वेदिका पट्टी बाहेरून कोरण्यात आलेली आहे. हे देखील आपल्याला इथे बाहेरच्या भिंतीवरती आपल्याला कोरीकाम पाहायला मिळतं, नक्षीकाम पाहायला मिळतं. या प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा जे फूल दिसतंय, हा एक फूल आहे, हा एक फूल आहे. इथे बाजूला जे फूल बघतोय, या फुलाची जी पाकळी आहे आणि या फुलाची पाकळी आहे यांनी एकच कोरलेली आहे. जे बघताना आपण जे आपल्याला जे एक फूल दिसतंय, पण त्यांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या एकमेकांना जॉईंट आहेत. इथे जर आपण बघितलं, हे बघा, हा एक फूल दिसतोय, त्याची पाकळी इकडे आपल्याला दिसत आहे, 6 पाकळ्या आहेत. इथेच दुसरं फूल जर बघितलं तर याच पाकळ्या या फुलाला जॉईंट आहेत. हे जे कोरीकाम आहे हेच सांगत आहे या बौद्ध लेणीवरतील जे बौद्ध भिक्षू आहेत त्यांनी एकत्र कसं राहिलं पाहिजे याचं हे कोरीकाम इथे दर्शवलेलं आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला एक भिक्षू निवासस्थान पाहायला मिळत आहे. या भिक्षू निवासस्थानचं वेगळ्या प्रकारचं आपल्याला कोरीकाम पाहायला मिळत आहे. हे बघा, आतमध्ये आल्यानंतर हे भिक्षू निवासस्थान जर आपण पाहिलं तर हे बघा, हे लहान आकाराचं भिक्षू निवासस्थान आहे. हे लहान आकाराचं भिक्षू निवासस्थान आपल्याला पाहायला मिळत आहे. हे इथे दोन्ही साईडला दगडी आसन कोरण्यात आलेलं आहे. येथील जर तुम्ही कोरीकाम जर पाहिलं, हे बघा, खालच्या साईडला त्यांनी कोरीकाम केलेलं आहे. या ठिकाणी कोरीकाम केलेलं आहे. बौद्ध धर्मातील साहित्य असतील, पुस्तकं असतील, जे ज्ञान वगैरे असेल, ते लिखित असेल, ते ठेवण्यासाठी, ते लपवण्यासाठी जागा इथे कोरण्यात आलेली आहे. कधी जर भिक्षूंवरती हल्ले झाले
त्यांनी जे बुद्ध धर्मातील ज्ञान आहे ते एका पुस्तकात जर लिहून ठेवलेलं आहे, ते जपून ठेवायचे आहे पुढच्या पिढीसाठी, बुद्ध भिक्षूंसाठी. तर ते हल्ल्यामध्ये ते नष्ट होऊ नये त्यासाठी ते पुस्तक ठेवण्यासाठी जागा इथे खोदण्यात आलेली आहे. वरच्या साईडला फळी वगैरे असावी आणि या साईडला पॅक असावा. जरी भिक्षूंवरती कधी हल्ले झाले तरी जे बौद्ध धर्मातील साहित्य आहे हे संपूर्ण व्यवस्थित असं राहत असणार. या ठिकाणी असं कोरीकाम झालेलं आहे. येथील देखील कोरीकाम बघू शकतो आपण. तर असे लहान लहान गोष्टींवरती लक्ष देण्यात आलेलं आहे. खूप बारकाईने या भिक्षू निवासांचं कोरीकाम झालेलं आहे. पुढील भिक्षू निवासस्थान आपण पाहूया. येथील देखील भिक्षू निवासस्थान पाहिलं तर हे वेगळ्या प्रकारचं आहे. इथे दगडी आसन पाहायला मिळत आहे दोन्ही साईडला. बौद्ध धर्मातील पुस्तकं असतील, साहित्य असतील, हे ठेवण्यासाठी, त्यांना लपवण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आलेली आहे. वरच्या साईडला हे जे बघा, या ठिकाणी देखील जे कोरीकाम मिळतं हे वरच्या साईडला झाकण्यासाठी लाकडं वगैरे वरती ठेवून, लाकडी फळी वगैरे ठेवून हे झाकण्यासाठी हे कोरीकाम केलेलं आहे. आणि बुद्ध धर्मातील पुस्तकं आहेत, ते साहित्य आहे लपवण्यासाठी हे इथे या दगडामध्ये ही दगडी पेटी तयार करण्यात आलेली आहे. हे जर कोरीकाम जर पाहिलं या साईडून पूर्ण पोकळ आहे. हे बघा, या साईडून पोकळ आहे. हे बघा, हे वरून बघू शकता हे कशा प्रकारे हे कोरीकाम झालेलं आहे. इकडे देखील आपल्याला एक कोरीकाम पाहायला मिळतं. खूप सुंदररित्या या भिक्षू निवासस्थानमध्ये आपल्याला या दगडी पेटी पाहायला मिळत आहे. इथे तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक लहानसं भिक्षू निवासस्थान पाहायला मिळते आणि दोन्ही साईडला आपल्याला आसन पाहायला मिळत आहेत. येथील हे जे कोरीकाम जर बघितलं, हे रात्रीच्या वेळेस दिवा वगैरे लावण्यासाठी हे कोरीकाम इथे करण्यात आलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी एक शिल्प पाहायला मिळतं. आज हे शिल्प धूसर झालेलं आहे. समजत नाही हे शिल्प कसलं आहे. येथील बाजूला आपल्याला एक भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतो. भिक्षू निवासस्थान देखील हा नॉर्मलच आहे. इथे वेगळ्या प्रकारचं कोरीकाम सध्या दिसून येत नाहीये. आपल्याला इथे 2 दगडी बेड इथे पाहायला मिळत आहेत. इथे देखील त्याच प्रकारचं भिक्षू निवासस्थान आहे. हे देखील भिक्षू निवासस्थान आहे. दोन्ही साईडला आपल्याला आसन पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, पुढेला आपण भिक्षू निवासस्थान पाहूया. बघा, या ठिकाणी आपल्याला थोडं वेगळ्या प्रकारचं भिक्षू निवासस्थान आहे. या भिक्षू निवासस्थानमध्ये आपल्याला एक आसन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी आपल्याला 2 आसन पाहायला मिळतात. इथे देखील आतमध्ये आल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला 2 आसन पाहायला मिळत आहे. 2 आसन पाहिल्यानंतर असं वाटतं या भिक्षू निवासस्थानामध्ये 2 भिक्खू राहत असावे आणि ज्या ठिकाणी एक आसन आहे त्या ठिकाणी एक बौद्ध भिक्षू राहत असावे असा आपला अंदाज आहे. सध्या लेडीवरती आपण शेवटचे इथे कोरीकाम बघायला आलो आहे. हे कोरीकाम जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक पाण्याची टाकी पाहायला मिळते. ठीक आहे, या पाण्या टाकीच्या बाजूला आपल्याला एक भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतं. या भिक्षू निवासस्थानची जी समोरील भिंत आहे कोसळलेली आहे. हे बघा, ती पाण्याची टाकी आपण पाहिली, ही भाग किती लांबीला खालून मोठी आहे. इथून हा दगडी भाग हा कोसळलेला आहे. पाण्याच्या टाकी आपल्याला इथून दिसत आहे. म्हणजे या भिक्षू निवासस्थानच्या खाली देखील पाण्याच्या टाकीचं कोरीकाम झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप सांभाळून आपल्याला अशा लेणीवरती फिरायचं आहे, कारण की हा दगड आहे हा कमजोर पडत चाललेला आहे. जास्त कोणी पुढे जाऊ नये. अशा वेळेस पाण्याची टाकी असेल, कोणी पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, कारण की दगड कमजोर झालेला असल्यामुळे आपण सरळ पाण्याच्या टाकीमध्ये खाली पडू शकता. त्यामुळे आपल्याला लेणी फिरताना ही काळजी घ्यायची आहे. पाण्याच्या टाकीच्या बाजूला जो खडक आहे तो देखील आता एवढ्या वर्षानंतर कमजोर पडत चाललेला आहे. म्हणून लेणी फिरताना आपण जास्त टाकीच्या जवळ जायचं नाही. हा जो दगड आहे, हा खडक आहे, हा जर कमजोर पडला असेल, आपल्या वजनाने हा ढासळू शकतो आणि आपण या टाकीमध्ये पडू शकता. त्याच्यामुळे आपल्याला पाण्याच्या टाकीपासून थोडंसं लांबच राहायचं आहे. इथे जर वरती जर बघितलं, या वरच्या कातळामध्ये पायऱ्या कोरण्यात आल्या आहेत. याचा अर्थ म्हणजे इकडे वरती देखील पुढच्या साईडला देखील लेण्यांचं कोरीकाम झालेलं आहे. ते इकडे कॅमेरा
या ठिकाणी आपल्याला या कातळामध्ये वरच्या साईडला येण्यासाठी या पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत. या संभावना आहे तुम्ही. इकडे जर गेलात पुढे या ठिकाणी आपल्याला धबधबा पाहायला मिळतो. वरील धबधब्याचं पाणी आहे इथून खाली पडतं. सध्या पावसाळ्यामध्ये गवत वाढले असल्यामुळे आम्ही पुढे जात नाही आहोत. हे बघा, हे जे कोरीकाम पाहिल्यानंतर असं वाटतं या ठिकाणी मेडिटेशन करण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आलेली असावी. समोर आपल्याला सह्याद्रीचे सुंदर असे डोंगर पाहायला मिळत आहेत. आपल्याला समोरील भाग असं संपूर्ण सुंदर असा निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतो. संपूर्ण हिरवीगार झाडी आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. याच ठिकाणी बसून बौद्ध भिक्षू ध्यानस्थ बसत असणार. हे बघा, या वरच्या साईडला हे जे कोरीकाम आपण बघतोय हे बौद्ध भिक्षूंना मेडिटेशन करण्यासाठी ही जागा आहे. या ठिकाणी बसून बौद्ध भिक्षू ध्यान साधना करत असणार. सुंदर असा हा नजारा आहे. हा नजारा बघितल्यानंतर या वरच्या साईडला एक पॉझिटिव्हिटी पाहायला मिळते. या वरच्या साईडला बौद्ध भिक्षूंचं मेडिटेशन करण्यासाठी जे फोकस आहे हे लवकर होत असणार. म्हणूनच अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये बौद्ध लेणीच्या वरच्या साईडला या बौद्ध लेण्यांचं कोरीकाम आपल्याला इथे पाहायला मिळतं. हे बघा, या ठिकाणी पावसाचं हे जे पाणी येतं खाली इथे हे साईडला जाण्यासाठी इकडे त्यांनी नाळी तयार करण्यात आलेली आहे. या नाळीमधून पावसाचं पाणी खालच्या साईडला तिकडे उतरतं. हे बघा, या ठिकाणी देखील आपल्याला दगडात कोरलेली जागा पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बौद्ध भिक्षू बसून मेडिटेशन करत असणार आहेत. फक्त बौद्ध समाजात नसून तर सर्व भारतीयाचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या बौद्ध लेण्या सर्व भारतीयांच्या केलेल्या आहेत. भारत सरकारने 26 मे 1909 साली या बौद्ध लेण्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या आहेत. म्हणून आपण सर्वांनी या लेण्यांना नक्की भेट दिली पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.